महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतकऱ्यांचे बैल ठार। पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथे महावितरणाच्या दुर्लक्षामुळे गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे। गावातील शेतकरी प्रवीण आधार पाटील यांचे बैल विद्युत प्रवाह लागून ठार झाले असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। माहितीनुसार परिसरात विजेच्या तारा व उपकरणांची योग्य देखभाल न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। शेतात काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने बैलांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या सुरक्षेकडे महावितरण कधी लक्ष देणार असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील, जळगाव। नमस्कार, मी शेवगे बुद्रुक या गावामध्ये आणि इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। महावितरणाचा पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे। गावामध्ये कोणाचं लक्ष नाही आहे। आज बैलावर गेलेला आहे, उद्या उठून कोणत्या व्यक्तीवर जाईल किंवा लहान मुलं इथं खेळतात, इथून तार तुटलेला आहे, तार तुटून हे बैलावर पडून बैल मारून गेलेला आहे। इथले शेतकरी आता आपल्याला सांगतील आणि हे काही वादळामुळे किंवा कशामुळे झालं नाही, नेहमीची हलगर्जीपणामुळे झालं आणि असा करताच कारभार। सकाळी अजून लाईट वगैरे नाही होती, वारा वादळ राहिला असतं ती गोष्ट वेगळी, पण वारा वादळ नसताना पण जर जॉईन मधून जर तार तुटलेला आहे तर मग किती मान खाली घालायची गोष्ट आहे। आता समजून घ्या, तिथं जर बैल आहे तिथं माणूस काही ना काही कामाले, लहान मुलं खेळतात, त्यांना थोडेफार तरी समजायला पाहिजे ना, की त्यांना समजायला पाहिजे की असे छोटे छोटे कामं करून घेता, एक एक दोन दोन तार जोडून देता, झालं भरपूर। आता एवढ्या तारला 4-5 जण, त्यांना काही समजायला पाहिजे ना। आमचं भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे, आम्हाला काहीतरी भरपाई भेटायला पाहिजे, नाही तर मग आम्ही पुढचं काही पण करू शकतो। हो, मग यांना मार्चेंडिंग दिसतो, यांना भरपाई दिसते सर्व, मग एक वसुली दिसते ना, मग एक करतात काय नेमकं? यांच्याकडनं जर तार जोडला जात नाहीये, मग हे पैसे कुठे टाकताय नेमकं तेच समजत नाही आम्हाला। आम्हाला काही ना काही भरपाई भेटायला पाहिजे, आम्हाला एवढंच साहेबांना सांगायचंय फक्त। जर नाही भरपाई मिळाली तर मग आम्ही पुढे काही ना काही पाऊल उचलू शकतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।